पहिलं पण ठेवा, मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही आपल्या बोठ्या चाळीत बसायचं. इतका भिकार नाद लागलाय लोकांना. तो कुठेही बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं, आपलं चैन उघडीन गेम चालू, काय आखलीचा पत्ता नाही काय नाही, कुठे आपलं ते खोकडं घेऊन बस. आणि वाचायचं काय, शिळीगाभण आहे बोकडे इकणे आहे, काय वाचायचं. आता शिळीगाभण राहिले बोकडे ठेवून काय करणार. इतका भिकार नाद लागलाय. कुठेही जापा, काही नातली चड्डी नाही पण एनसीड आहे, तो वापर कमी करा. मराला आपलं कुठेही बसलं का ते खोकडं चालत बस आणि काही नाही त्याच्यात. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो, हॅलो काय काढून गेलं, बोंबील बाजली खाती. भिकार नाद लागला. खुशाल माणसं महाराज सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्या लोक. 1.5 वर्षाचा शिक्षिका सुद्धा, आणि ती पिढी सुधारायला निघली. ती लोकांच्या पोरांना ABCD शिकिती आणि तिच्या पोराला टपुऱ्या काचाचा चष्मा आहे. टू टीचर दिसते त्याला, टू टीचर. ते टीचरला म्हणते एका विषयाला 2 जण कश काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कश काय. उगाच आपलं शिक्षणाचं अवसान आणायचं काहीतरी. अजिबात पोराला मोबाईल नको आहे. काय मत आहे तुमचं, ह्याला पाहिजे मग काय काय. 1.5 वर्ष 1.5 वर्ष त्या 2 वर्ष. आणि बरं निर्लज्ज लोक इतके झालेत, त्याची आई कुशल म्हणते तो तसं कामच करून देत नाही मला. त्याला एकदा मोबाईल दिला ना मग नाही काळजी. सांगाय तर लाज वाटली पाहिजे का नाही. तसं तो मला तो आहे ना पर मला स्वयंपाक सुद्धा करून देत नाही. ते काही सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही, का पण काय वागतोय. माणसं संपली मार. आता तुम्हाला ही जी माणसं दिसतात ना कीर्तनात बसलेली, ही फक्त मिली नाही म्हणून जिवंत आहेत. नाही तर माणसं पुरे संपलेत. काय मत आहे तुमचं. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं आज खरं उद्या खरं. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. मी ठरवले पण सगळ्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. 80% दारुडे इंदुरीकडला शिवाय देत्या का आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. मग ह्या बापाचं काय जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पुरी इंदुरीकडला शिवाय देते. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तर रोप उपटता है उपटो. प्यार क्या होता है तर चिंगड्या निवडताय निवडो. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ आणि मरो. संपली माणसं. ज्ञानच देव, देवच ज्ञान. तुम्ही काय काळजी करायची नाही, मी कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे वाटतो. आता सगळी माणसं देव का नाहीत तर आपल्याला बस फिट बसलं कीर्तनात. आता ह्या मापात राहायचं. ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आहे. बस ज्ञान यायला काय लागतं. 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावा. आता नीट ऐका व्हाव्या. ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबराय आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का. नक्की व्हाल पण त्याला 4 अटी आहेत ना. अटी नीट ऐका. 1 जर देव व्हायचं असेल तर पहिली अट 3रा अध्याय, तुम्ही शरीरा न पिडावे. याला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही. बसलेल्या सगळ्या माणसांच्या पाया पडून सांगतो हे सगळं जाऊ द्या, हे जाऊ देऊ नका. हे मरू द्या. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याचं काय एवढं विशेष नाही. आपण गेलो काय करायचं. दारापुढं 3 GCP आहेत म्हातारं मिळालं. उकर माती गाड म्हातारं काय करायचं दिवशी. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय. मला काय फायदा. मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे. लोकांना काय घेणं आहे. काही लोक म्हणतात त्यांचे 10-12 कारखाने आहेत, 5-5 संस्था आहेत, हे 200 त्यांना काय ते गेले कारभार कोण पाहिजे. कोणला घेणं नाही. ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणं. लोक आपले येणार चांगला झपला घालणार निघून जाणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही मी सगळे भ्रमात आहोत. जन हे सुखाते धीरागे जाते, 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 हे जन हे सुखाते धीरागे जाते. तारे तेरी नाई गोवी नाही गोवी नाही गोवी. धाल्या गी
याला याला त्रास देऊ नका. हे सगळं मरू द्या, जाऊ द्या. आपल्यामुळं बंगला आहे का? बंगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी आहे का? गाडीमुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी, मग आपण गेल्यावर गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे. पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये. याला लोक एक वाक्य सांगा, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कुणीतरी धरून लगविलं न्यावं इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कुणीतरी पाणी द्यावं मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणात शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोरं हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळला आहे. दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळला आहे. गुळवरून गोडे गोडे, आतमध्ये खडा आहे. मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून. तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोड आहेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे. पुरा काही लोक वापरते शब्द, जनतेचा विश्वास आहे, तुझ्या इतका गाढ हो तूच आहे.